आपलं स्वागत आहे या 7 भागांच्या व्हिडिओ सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे भारतीय लोक LIC पेन्शन प्लॅनवर एवढं प्रेम का करतात. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भारतीयांना पेन्शन प्लॅनसाठी काहीतरी योजना सुरू करण्याची काय जरूर आहे, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण बँकेचे इंटरेस्ट रेट्स कायमच कसे कोसळत जात आहेत आणि लिमिटेड किंवा मर्यादित सरकारी हमी किती आहे, कशी आहे. नमस्कार, मी विवेक गोडसे, LIC एजंट मागील 39 वर्षापासून, BNI सिनियर सपोर्ट डायरेक्टर आणि ट्रेनर, आणि तुमचं स्वागत आहे आय विवेक गोडसे मध्ये. आज आपण तिसऱ्या व्हिडिओत बघणार आहोत की वय वाढल्यानंतर बँक फिक्स डिपॉझिट्स मेंटेन करण्यासाठी काय काय अडचणी येतात. सर्वप्रथम मला एक तुम्हाला खूप छान माणसांची ओळख करून द्यायची आहे. त्यांचं नाव आहे, माझे खूप जुने आणि जाणते क्लायंट आहेत, श्री मुरलीधर अरोराजी. यांचं आत्ता वय आहे 84. यांना मी गेली 35 वर्ष जवळजवळ ओळखतो, 30-35 वर्ष, आणि यांनी यांच्या फॅमिलीसाठी माझ्याकडनं 50 पेक्षा जास्त LIC पॉलिसीज घेतल्या. हे दरवर्षी मला त्यांच्या सगळ्या पॉलिसीचे प्रीमियमचे पोस्ट डेटेड चेक देतात. वर्षात आमची 2-3 वेळा भेट होते, पण मी जेव्हा चेक त्यांच्याकडे घ्यायला जातो मुद्दामून, तर त्यावेळेला मला इतकं आश्चर्य वाटतं की यांनी इतका छान पद्धतीने ही सगळी माहिती मेंटेन केली. एका डायरीमध्ये छोट्या छोट्या अक्षरात लिहिलेलं आहे की त्यांच्या किती पॉलिसीज आहेत, किती प्रीमियम आहे, कधी ड्यू आहे, आणि मॅच्युरिटी डेट्स पण काय आहेत. त्यांच्या या सवयीला आणि कपॅसिटीला माझा सलाम. पण आणि मी जेव्हा त्यांच्या एवढा होईन ना, 84 वर्षाचा, त्यांचा निम्मा जरी मी अजाईल असेन, जरी म्हणजे त्यावेळेला असेन, तरी मी देवाचे आभार मानेन. पण त्यातनं एक गोष्ट नक्की की अरोरा साहेब हे एका नियमाचा अपवाद आहेत. आणि जास्तीत जास्त मी जे बघितलंय ते हे बघितलंय की जसं जसं वय वाढतं तसं तसं या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं अवघड जातं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मला लोकांनी जे जे काही अनुभव त्यांचे सांगितलेत की त्यांना एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या अडचणी येतात. सर्वात पहिली अडचण असते की तुमचे बँक फिक्स डिपॉझिट जे आहेत ना, तर ते वेगवेगळ्या बँकेमध्ये असतं. एक बँक तुमच्या घराजवळची असते, एक बँक तुमच्या पूर्वी जिथे नोकरी किंवा व्यवसाय करत होता तिथली असते, एक बँक तुमचं सॅलरी अकाउंट असेल आणखी तिसऱ्या ठिकाणी तिथली असते, आणि पॉसिबली एक बँक तुमची अशी आहे की जिथे तुमचे कोणी नातेवाईक नोकरी करत होते. आता 4 किंवा 5 किंवा 6 वेगवेगळ्या ठिकाणच्या बँका असतील तर ते खरंच अवघड जातं. आणखी एक गोष्ट असते की सगळ्या फिक्स डिपॉझिटच्या सुरुवातीच्या तारखा आणि रिन्युअलच्या तारखा एकच नसतात, त्यामुळे त्या तारखाही वेगळ्या असतील की तो आणखी एक चॅलेंज आहे. तेव्हा हे सगळे वेगवेगळे फिक्स डिपॉझिट मेंटेन करण्यासाठी आयदर तुम्ही डायरी वापरा, मोबाईलमध्ये ठेवा, एक्सेल फाईल उघडा, तितकं सोपं नाही. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या मुलाची किंवा मुलीची मदत घेऊ शकतो हे करायला नक्कीच, पण सध्याचं जे जीवन आहे ते इतकं स्पर्धात्मक आहे की आपला मुलगा किंवा मुलगी, सून, जावे हे त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे बिझी आहेत की त्यांनाही त्रास देणं आपल्या मनावर आपल्याला आवडत नाही तेवढं, बरोबर ना. आता पुढची गोष्ट अशी आहे की तुम्हाला रिन्युअलसाठी तुम्ही बँकेत जेव्हा जाता ते करायला, काही वेळेला बँक असते, बँकेचा फिक्स डिपॉझिट विभाग पहिल्या मजल्यावर असतो आणि जिना चढून वर जायला काही लोकांना खूपच त्रास होतो, असं मला काही लोकांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलाय. आणखी एक अनुभव जो वयानुसार, वाढत्या वयानुसार जो येतो, तो म्हणजे बऱ्याच लोकांना असं होतं की काही वयानंतर सही करताना हात असा थरथरतो, आणि तो थरथरला तर नीट सही येत नाही, आणि मग ते थोडंसं नाही म्हटलं तरी बँक वाले त्यांना काही छान वाटत नाही सही जर जुळत नसेल तर. आता जास्तीत जास्त फिक्स डिपॉझिटवर तुमचा टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स, आपण ज्याला TDS म्हणतो, तो होतो. जास्ती करून हे जे झालेले TDS आहेत ते तुमच्या TDS सर्टिफिकेटमध्ये वर्षाखेरीस दिसतात, पण एखाद्या वेळेला जर दिसलं नाही ना, तर तुम्हाला पुन्हा त्या बँकेत जाऊन ते चेक करायला लागतं की हा TDS झालाय पण माझ्या सर्टिफिकेटमध्ये का दिसत नाही. आता बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्या पॉलिसीची रिन्युअलची तारीख असते, त्याच वेळेला नेमकं तुम्ही तुमच्या बाहेरगावी राहणाऱ्या मुलाकडे मुलीकडे गेलेला असता, बाहेर देशी पण बऱ्याच वेळेला,
आणि त्याच वेळेला तुम्हाला ते रिन्युअल काही करता येत नाही. आता मला माहिती नाही की ऑटो रिन्युअलमध्ये जेवढा नॉर्मल बँक फिक्स्ड डिपॉझिटचा इंटरेस्ट रेट आहे तेवढाच मिळतो का, अशी मला शंका आहे की तो कदाचित कमी पण असेल. आता आणखी एक थोडासा वेगळा मुद्दा मला तुमच्या समोर आणायचा आहे. थोडं वाईट आहे पण फार महत्वाचं आहे की एखाद्या माणसाचे फिक्स्ड डिपॉझिट त्यांनी बँकेत केले असतील आणि दुर्दैवाने त्या माणसाचा मृत्यू झाला, तर ऑब्व्हियसली त्याचे जे उत्तराधिकारी जे आहेत त्यांना ते पैसे क्लेम करायला लागतात. आता जर उत्तराधिकारी पुण्याबाहेर असतील, स्पेशली भारताबाहेर, तर ते जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांच्याकडे कमी वेळ असतो. आता त्याच वेळामध्ये बऱ्याच वेळेला ओरिजिनल म्हणजे जो मृत्यूचा दाखला असतो तर तो म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ऑफिसमधून वेळेत मिळत नाही. तो मिळेपर्यंत कदाचित ते लोक इथे थांबू शकत नाही. आणि जर ते इथे असेपर्यंत तो दाखला मिळाला नाही तर बँकेमध्ये ते पैसे क्लेम करायला कदाचित तुम्हाला अडचण येईल. कारण माझ्या माहितीप्रमाणे हे पैसे क्लेम करायला त्या नॉमिनीला उत्तराधिकारी जो त्याला बँकेत पर्सनली जायला लागतं. तर हे असे बरेचसे चॅलेंजेस आहेत. मी पुण्यात राहतो, पुण्यात ऑफिस आहे, व्यवसाय पुण्यात करतो, पण आम्ही भारतात कुठेही आणि परदेशात सुद्धा विमा पॉलिसीची विक्री करू शकतो आणि विक्री पश्चात सेवाही देऊ शकतो. तेव्हा तुम्हाला काही प्रश्न असतील, नवीन इन्शुरन्स घ्यायचा असेल, नवीन पेन्शन पॉलिसी घ्यायची असेल, तर जरूर आमच्याशी संपर्क साधा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर टाका किंवा आम्हाला ईमेल करा support@vivekgodse या पत्त्यावर. आमचे पहिले दोन व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की भारतीय लोकांना पेन्शनसाठी प्लॅन करण्याची, स्कीम सुरू करायची काय जरूर आहे. आणि दुसरा व्हिडिओ इथे बघा, इथे आम्ही सांगितलंय की बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट रेट कायमच कसे 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 कोसळत आहेत आणि मर्यादित सरकारी हमी कशी आहे. आणि याच्या पुढचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका, जो इथे असेल आणि ज्याच्यात आम्ही तुम्हाला सांगितलंय की LIC पेन्शन प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट कोणी जर केले तर त्याला कुठले कुठले